हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगळे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे मायटॉसिस. काय डिस्कस करणार आहे? मायटॉसिस डिस्कस करणार आहे. मायटॉसिस इट इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन. सगळ्या बेसिक गोष्टी आपण याच्या पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे आणि तो व्हिडिओ अपलोड पण झालेला आहे. जर कोणी व्हिडिओ नसेल बघितला तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तो पहिले तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेनली काय डिस्कस करणार आहे? मायटॉसिस डिस्कस करणार आहे. मायटॉसिसच्या फेजेस डिस्कस करणार आहे. कोणकोणत्या फेजेस मायटॉसिस मध्ये आपल्याला पाहणं आहे? प्रोफेज पाहणं आहे, मेटाफेज पाहणं आहे, एनाफेज पाहणं आहे, टीलोफेज पाहणं आहे, त्यानंतर सायटोकायनेसिस पण पाहणं आहे. आणि या सगळ्या फेजेस जी की कॅरिओकायनेसिसच्या आहे या सगळ्या बेसिक पण आपण डिस्कस करणार आहे. इन्सिडेंटली जर कोणी नवीन आपल्या व्हिडिओवर आलं असेल तर त्याला पण हा व्हिडिओ कंप्लीट समजून जाईल की सेल डिव्हिजन मायटॉसिस काय आहे आणि मायटॉसिस कशा पद्धतीने होते आणि त्याला इक्वेशनल डिव्हिजन पण म्हणतात. या इक्वेशनल डिव्हिजन ह्या बेसिक गोष्टी मी या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये पण आपण थोडं पाहू. ठीक आहे. तर काय आपण डिस्कस करणार आहे? आज मायटॉसिस डिस्कस करणार आहे. काय करणार आहे आपण? मायटॉसिस. ठीक आहे. मायटॉसिस साठी थोडासा अलग अलग पेनचा यूज करू आपण, जेणेकरून काय होणार आहे, थोडं कलरफुल दिसलं, थोडं अट्रॅक्टिव्ह दिसते आणि अट्रॅक्टिव्ह असल्यावर तुमचं एक कॉन्सन्ट्रेशन लागत असतं. ठीक आहे. तर मायटॉसिस डिव्हिजन आहे. मायटॉसिस डिव्हिजनमध्ये पहिले थोड्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सेल अबाउट. जर तुम्हाला ते माहीत असतील तर फारच चांगलं. ज्याला माहीत नाही त्याकडे लक्ष द्या काय गोष्टी आहेत. ठीक आहे. बघा, हे काय एक सेल आहे. मी कशाची डायग्राम काढलेली आहे? सेलची डायग्राम काढलेली आहे. आपण याला काय म्हणू? सेल म्हणू. ठीक आहे. आणि सेलच्या अंदरमध्ये काय राहतो? मिडलमध्ये प्रेझेंट राहतो. आपण मिडलमध्ये काढलेला आहे त्याला, ज्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस म्हणतात. काय म्हणतात? न्यूक्लियस. ठीक आहे. हे काय झाला? तुमचा न्यूक्लियस झाला. अनंतर बघा की सेल हे टोटल काय झाली? सेल. आणि हे आउटरमोस्ट जे लेअर राहतात याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. हे आपण गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. याला काय म्हणतात? सेल मेम्ब्रेन. काय म्हणतात? सेल मेम्ब्रेन. लक्षात इथपर्यंत. आणि हा मिडलचा काय तुमचा एक न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियसच्या आजूबाजूची जे साईड आहे याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणून. जसं सेलच्या आजूबाजूने जे मेम्ब्रेन अवेलेबल आहे त्याला आपण काय म्हटलं? सेल मेम्ब्रेन. आणि न्यूक्लियसच्या आजूबाजूने जे प्रेझेंट राहील त्याला काय म्हणू आपण? न्यूक्लियस मेम्ब्रेन. काय म्हणू आपण? न्यूक्लियस मेम्ब्रेन. काय म्हणतात? न्यूक्लियस मेम्ब्रेन. एवढं क्लिअर झालं काय आहे तर? पहिले काय? सेल, नंतर सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता अगेन्स्ट बघा याच्या व्यतिरिक्त काय गोष्टी प्रेझेंट आहेत. तर इथं याच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट आहे? क्रोमोझोम्स. आपण डायरेक्ट क्रोमोझोम काढू. थोडासा मोठा क्रोमोझोम काढतो मी, जेणेकरून काय होईल तुम्हाला थोडंसं ऑब्झर्वेशन भेटेल. हे जे स्ट्रक्चर काढलेलं आहे हे कशाचं आहे? तुमच्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर काढलेलं आहे मी. काय काढलेलं आहे? क्रोमोझोम्स. आता हा क्रोमोझोम मी काय काढलेला आहे? ज्याच्याकडे जेनेटिक मटेरियल डबल झालेलं आहे, जो की एस फेजमध्ये झालेलं आहे. जेनेटिक मटेरियल डबल. आता 10 क्लासचं लेक्चर असल्या कारणानं तुम्हाला सेल सायकल नाही आहे. सेल सायकल जर असती तर मी कंप्लीट सेल डिव्हिजनमध्ये सांगितलं असतं की कशा पद्धतीनं म्हणजे हे जे जेनेटिक मटेरियल डबल करतात एस फेजमध्ये, ज्याला आपण G1 फेज, एस फेज, G2 फेज, गॅप 1, त्यानंतर सिंथेसिस आणि G2 फेज, या वेरियस गोष्टी आहेत. पण आपण त्या गोष्टी पाहणार नाही. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. क्रोमोझोम. आणि क्रोमोझोम कशानं मेडअप राहतात? इकडे लक्ष द्या. हे डायग्राम दिसत आहे तुम्हाला? हे कशा आहे? तुमचा DNA. हे काय? तुमचा एक DNA. आणि क्रोमोझोम बेसिकली कशानं बनलेलं राहते? DNA न बनलेलं राहतं. कशानं बनलेलं राहतं? तुमच्या DNA. हा लक्षात इथपर्यंत. आणि बघा अनदर एक गोष्ट आहे की हे जे खाली जागा दिसते ना तुम्हाला आजूबाजूची, ज्याच्यामध्ये फ्लुइड भरलेलं राहतं, जिथं सेल ऑर्गनल प्रेझेंट राहतात, त्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम म्हणतात. काय म्हणतात? सायटोप्लाझम. ठीक आहे. क्लिअर झालं एवढ्या गोष्टी? एकदम क्लिअर झालं. एकदम स्लो मध्ये सांगितलं मी तुम्हाला. काय आहे तुमची? हे कंप्लीट काय तुमची एक सेल आहे. आणि आउटरमोस्ट लेअर आहे त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. मिडलमध्ये काय प्रेझेंट आहे? न्यूक्लियस प्रेझेंट आहे. त्याच्या आजूबाजूनं पण मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, त्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हटलं. अनदर काय आहे की त्याच्या अंदरमध्ये किंवा म्हणू शकतो की हे खाली जे जागा आहे या खाली जागेला काय म्हणतात? सायटोप्लाझम म्हणतात. आणि त्यानंतर हा जो अंदर क्रोमोझोम्स आहेत, आपल्या ह्युमनकडे किती क्रोमोझोम राहतात? 46 क्रोमोझोम राहतात. किती राहतात तुमचे? 46 क्रोमोझोम्स. पण हे 46 क्रोमोझोम कशा पद्धतीने आहे? जर याला n नंबर ऑफ काउंटिंग केलं तर, जर याला डिप्लॉइड मध्ये जर काउंटिंग केलं तर किती राहतात आपल्याकडं? 23 क्रोमोझोम काय राहतात आपल्याकडं? प्रेझेंट राहतात. अलग लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. तर मग बेसिकली काय की इथं 46 क्रोमोझोम्स आहे आणि हा एक क्रोमोझोम मी तुम्हाला दाखवला आहे ज्याच्यामध्ये क्रोमोझोम, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डबल आहे, ज्याला आपण काय म्हणतो? DNA. क्लिअर झालं एवढं काय तर बेसिक गोष्टी? ठीक आहे. आता याला आपण रब करून टाकू. बाकी अनोदर 1-2 गोष्टी तुम्हाला सांगणे आहे, बाकी आपण स्टार्ट करून टाकू. जास्त लंब लेक्चर तर जाणार नाही. आणि इन शॉर्टमध्ये म्हटल्यावर कम्प्लिटली जे मायटॉसिस आहे, मेयोसिसला थोडा जास्त टाइम लागतो ॲज कम्पेअर टू मायटॉसिसमध्ये. बघा, तर 2 टर्म्स आहेत जे की तुम्हाला मी बेसिकमध्ये पण सांगितले आणि इथं पण समजणं पाहिजे तुम्हाला. नंबर 1 आहे तुमचं कॅरिओकायनेसिस. काय तुमचं? कॅरिओकायनेसिस. ठीक आहे. हा फर्स्ट एक वर्ड आहे.
अनदर आहे तुमचा सेकंड, थोडासा गॅप देऊन, तो आहे तुमचा सायटोकायनेसिस. काय तुमचा सायटोकायनेसिस. फर्स्ट आहे तुमचा कॅरिओकायनेसिस आणि सेकंड आहे तुमचा सायटोकायनेसिस. हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे की कॅरिओ म्हणजे नेमकं काय होते आणि सायटो म्हणजे नेमकं काय होते. बघा याला आपण थोडं दोन भागामध्ये डिवाइड करू. इथपर्यंत एक शब्द आहे आणि अनदर हा एक शब्द आहे. अनदर हा एक वर्ड म्हणजे सायटो आणि त्यानंतर तुमचा कायनेसिस. बघा कायनेसिस म्हणजे डिव्हिजन करणे. कायनेसिस म्हणजे काय करणे, तुमचं डिव्हिजन करणे. बघा इथं पण कायनेसिस आहे म्हणजे काय झालं, तुमचा डिव्हिजन करणे. आणि जो तुमचा कॅरिओ म्हणजे काय होते, तुमचा न्यूक्लियस. कॅरिओ म्हणजे काय होतं, तुमचा न्यूक्लियस. लक्षात ठेवा, कॅरिओ म्हणजे काय होते, न्यूक्लियस. आणि कायनेसिस म्हणजे काय होते, तुमचा डिव्हिजन होते. क्लिअर झालं. सायटो म्हणजे काय होते, तुमचा सायटोप्लाझम. सायटो म्हणजे काय, तुमचा सायटोप्लाझम. आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. ज्या वेळेस न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल तशा टर्मला आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस असे म्हणतात. क्लिअर झालं. ज्यावेळेस कशाचं डिव्हिजन होईल, न्यूक्लियसचं. बघा न्यूक्लियसचं डिव्हिजन ज्यावेळेस होईल तशा टर्मला आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस. बघा इथं काय होत आहे, एक डायग्राम मी काढत आहो. या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल की याच्या अंदरमध्ये दिसत आहे तुम्हाला हा न्यूक्लियस, जो की काय होत आहे, डिवाइड होत आहे. हा न्यूक्लियस इकडच्या साईडनं इकडच्या साईडनं. आणि त्यानंतर होईल काय की बघा इथं एक कम्प्लिटली डायग्राम आहे. बघा इथं काय झालं, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. हा मिडलचा पार्ट काय राहतो, न्यूक्लियस. म्हणजे इथं काय होतं, न्यूक्लियर डिव्हिजन दिसत आहे तुम्हाला. अनंतर आपण काय म्हणू शकतो, सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. बघा इथं काय होतं, सायटोप्लाझम कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. आणि सायटोप्लाझम कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं की सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते. बघा आता काय होईल, एक सायटोप्लाझम त्याच्या अंदरमध्ये न्यूक्लियस आहे, एक सेल त्याच्या अंदरमध्ये न्यूक्लियस आहे. हे काय झालं, तुमचं डिव्हिजन. मग इथे किती म्हणजे किती गोष्टीचं डिव्हिजन झालेलं आहे. पहिली गोष्ट तर काय, तुमचं एक सायटोप्लाझमिक डिव्हिजन झालेलं आहे किंवा म्हणू शकतो की कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. आणि त्यानंतर सायटोप्लाझमिक डिव्हिजन जे की काय झालं, तुमचं सायटोप्लाझमचं डिव्हिजन. पण तुम्ही तसं म्हणसान का त्याला, नाही. काय म्हणसान, सायटोकायनेसिस अँड कॅरिओकायनेसिस. क्लिअर झालं एकदम. ठीक आहे. चला मग समोर आता आपण ॲक्च्युअली मायटॉसिसच्या इकडे जाऊ. मायटॉसिसच्या जेवढे बी फेजेस आहेत ते फेजेस आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. वन बाय वन डिस्कस करू. सगळे डायग्राम वन टाइम आपल्या बोर्डवर मावल्या पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला रिपीट करण्याचं जरूरत नाही पडणार. बघा काय गोष्टी आहेत तर जे मायटॉसिस आहे, मायटॉसिसच्या कोणकोणते फेजेस आहेत ते लिहून घेऊ आपण. पहिले सगळ्यात पहिली जी फेज आहे जे की आहे तुमची प्रोफेज. काय तुमची प्रोफेज, लक्षात येतपर्यंत. सेकंड नंबरची जी फेज आहे ती आहे तुमची मेटाफेज. काय तुमचं मेटाफेज. आणि थर्ड नंबरचा जो फेज आहे तो फेज आहे तुमचा ॲनाफेज आहे. कोणता फेज आहे तुमचा, ॲनाफेज. आणि फोर्थ नंबरचा जो फेज आहे तो आहे तुमचा टीलोफेज. लक्षात ठेवा, कोणता आहे तुमचा टीलोफेज. आणि फिफ्थ नंबरचा जो आहे, ज्याला म्हणू शकतो की हा जो फर्स्ट नंबर याले टोटली हे जे फेजेस आहेत हे फेजेस कशाचे आहेत तुमच्या, हे आहे तुमच्या कॅरिओकायनेसिसचे. कशा तुमच्या कॅरिओकायनेसिस. लक्षात येतपर्यंत कशाचे, तुमच्या कॅरिओकायनेसिसचे. आणि त्यानंतर हा जो फेज आहे याच्यानंतरचा 5 नंबरचा, ज्याला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस म्हणतो. काय म्हणतो, सायटोकायनेसिस. जे की काय आहे तुमचं सायटोप्लाझमचं डिव्हिजन राहील. ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. फेजेस पार्ट करणार आहे तुम्हाला, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज. इट इज अ फेज ऑफ कॅरिओकायनेसिस. आणि त्यानंतर जे आहे, जे सायटोप्लाझमिक डिव्हिजन राहते ज्याला काय म्हणतो आपण सायटोकायनेसिस. ठीक आहे. आता बघा आपण डायग्राम काढू. पहिला नंबर काय राहील आपला, प्रोफेज राहील. काय राहील आपला, प्रोफेज. ठीक आहे. तर वन बाय वन आपण डायग्राम काढून घेऊ. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज, सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिसची सगळ्या स्टेप पाहणार आपण. प्रोफेज. ठीक आहे. सगळा मिनिंगफुल सांगणार आहे मी तुम्हाला की प्रोफेजचा मिनिंग काय होतो, त्यानंतर मेटाफेजचा मिनिंग काय होतो, ॲनाफेजचा मिनिंग काय होतो, टीलोफेजचा मिनिंग काय होतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी इझी जाईल. ठीक आहे. तर बघा काय काय गोष्टी त्याच्यामध्ये. हे काय काढली मी, एक सेल काढलेली आहे. काय काढलेली आहे, सेल. ज्याला आपण नाव देऊन देऊ, हे काय तुमची सेल आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आणि यालाच आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन पण म्हणतात. काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन. काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आताच समजून सांगितलेलं आहे. या आउटर मोस्ट लिहिलेला सेल मेम्ब्रेन आहे. हे टोटल काय तुमची सेल आहे. ठीक आहे. याच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट राहतो, न्यूक्लियस प्रेझेंट राहतो. ठीक आहे. इथं लेबलिंग देऊन देऊ, हे काय तुमचा न्यूक्लियस आहे. काय तुमचा न्यूक्लियस. आणि यालाच काय म्हणतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण म्हणतात. काय म्हणतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय म्हणतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ठीक आहे. मी अक्षर थोडे लहान काढत आहे जेणेकरून आपल्याला डायग्राम सगळ्या गोष्टी इथं मावल्या पाहिजे. ठीक आहे. हे काय झाली तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन झाली. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या अंदरमध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. इथं जे न्यूक्लियस आहे, आपण न्यूक्लियस थोडासा रेड कलरनं काढू जेणेकरून काय होईल तुम्हाला थोडं अट्रॅक्टिव्ह दिसणार. आणि अट्रॅक्टिव्ह दिसल्यावर काय होत असते, लेक्चरमध्ये थोडं कॉन्सन्ट्रेशन लागते. थोडं एनर्जेटिक लेक्चर पहा जेणेकरून काय तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर होतील. ठीक आहे. तर हे काय तुमचा
न्यूक्लियस आहे, काय तुमचा न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या अंदरमध्ये आपण पुन्हा ब्लॅक कलरनं काढू, जे की काय तुमचं जेनेटिक मटेरियल जे आहे, जे की ज्याला आपण काय म्हणतो डीएनए म्हणतो आपण, ठीक आहे. जेनेटिक मटेरियल एक थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये, ठीक आहे. याला आपण डीएनए लेबलिंग करून टाकू, काय तुमचा हा डीएनए आहे, काय तुमचा डीएनए, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. अनदर त्याच्यामध्ये थोडं लेबलिंग करावं लागेल. याच्यामध्ये अशा पद्धतीचे दोन स्ट्रक्चर राहतात, ज्याला काय म्हणतात आपण सेंट्रिओल्स म्हणतो, काय म्हणतो आपण सेंट्रिओल. सगळ्यात समोर याचं मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे कशाचं, तुमच्या सेंट्रिओलचं, कारण की सेंट्रिओल्स काय कशाचं फॉर्मेशन करणार आहे, स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन करणार आहे. स्पिंडल फायबर काय आहे तर ते समोर पाहणार आपण. इथपर्यंत लक्षात आलं. प्रोफेजच्या दोन डायग्राम बनतील, अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज. काय तुमच्या सगळ्या गोष्टी इथं म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. याच्यामध्ये काय तुमचा डीएनए आहे, ज्याला तुम्ही जेनेटिक मटेरियल पण म्हणू शकता, किंवा त्याच्यानंतर बघा खालीच मी त्याची डायग्राम काढणार आहे. बघा हे काय झाली तुमची सेल झाली, काय झाली तुमची सेल. सेलच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट आहे न्यूक्लियस. बट लेट प्रोफेज येईपर्यंत आपली जी न्यूक्लियसची मेम्ब्रेन आहे ते काय होत जाते, डिसअपियर होत जाते. काय होत जाते, डिसअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होत आहे. बघा काय काय गोष्टी आहेत. तर हे काय झाले तुमची, हे झाली तुमची सेल, हे झाली तुमची सेल मेम्ब्रेन, हा झाला तुमचा न्यूक्लियस, आणि हा झाला तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन, जे की काय होत आहे तुमची डिसअपियर होत आहे. काय होत आहे डिसअपियर. लक्षात ठेवा काय झालं तर. त्यानंतर बघा की इथं जे सेंट्रिओल प्रेझेंट होते, सेंट्रिओल कुठे गेले, तुमच्या अपोजिट पोलने मूव्ह होण्यासाठी स्टार्ट झाले. बघा हे काय होते, सेंट्रिओल्स पहिले एका ठिकाणी होते, आता काय होतं तुमच्या अपोजिट पोलने काय होणार आहे मूव्ह, म्हणजे अपोजिट साईडनं. हा सेंट्रिओल अपोजिट साईडनं जाईल, हा सेंट्रिओल अपोजिट साईडनं जाईल, ठीक आहे. प्रोफेजमध्येच लक्षात ठेवा, लेट प्रोफेजमध्ये. त्यानंतर बघा की अनदर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण व्हेरिएशन काय होते, तर याच्यामध्ये व्हेरिएशन होते की जे कंडेन्स म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये जे डीएनए होता आपला, थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे डीएनए म्हणजे नेमकं काय, एखादा थ्रेड तुमच्या हातामध्ये आहे, थ्रेड म्हणजे धागा हातात आहे, धाग्याला जर तुम्ही असं स्ट्रेट पकडलं आणि सोडून दिलं तर सोडल्यानंतर धागा कसा पडतो, तशा पद्धतीने ते जेनेटिक मटेरियल इथं अवेलेबल आहे, म्हणून त्याला थ्रेड लाईक जेनेटिक मटेरियल म्हटलं, किंवा मी काय म्हटलं त्याला डीएनए म्हटलं, ठीक आहे. मग काय झालं की हे जे डीएनए आहे एक कंडेन्स फॉर्म मध्ये येतो, आणि कंडेन्स फॉर्म मध्ये आल्यानंतर ड्यू टू हिस्टोन प्रोटीन ते कशाचं फॉर्मेशन करते, तुमच्या क्रोमोझोमचं फॉर्मेशन करते, ठीक आहे. इथं होत आहे तुमचं क्रोमोझोमचं फॉर्मेशन झालेलं आहे, दिसते तुम्हाला. हे सगळे काय आपले क्रोमोझोम्स आहे, आणि ह्युमन क्रोमोझोम नंबर किती राहतो 46. लक्षात ठेवा मी तिथं किती काढलेले आहे, फक्त 6 क्रोमोझोम काढलेले आहेत. तर बेसिकली या न्यूक्लियसच्या अंदरमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम्स आहे. काय चेंजेस झाला, काहीच चेंजेस नाही. सेलमध्ये काय होतं, पहिल्या प्रोफेजमध्ये जे की म्हणू शकतो की अर्ली प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन बी जशी तशी होती, त्यानंतर सेल मेम्ब्रेन जशी तशी होती, सेंट्रिओल जाग्यावरच होते, जेनेटिक मटेरियल कशा फॉर्ममध्ये होतं तुमच्या एक म्हणू शकतो की थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये अवेलेबल्स होतं. इथं काय झालं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला लागली, सेंट्रिओल अपोजिट पोल मूव्ह होण्यासाठी स्टार्ट झालेलं आहे. कंप्लीट गेले आहे का, नाही, कम्प्लिटली अपोजिट पोलले गेलेले नाही. आणि अगेन्स्ट काय तुमचं त्याच्यामध्ये जे की आपलं जेनेटिक मटेरियल आहे ते कंडेन्स फॉर्ममध्ये क्रोमोझोममध्ये आलं, ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघा की याला लक्षात कसं ठेवायचं, हे एंडला सांगून देतो मी तुम्हाला कशा पद्धतीने, ठीक आहे. आता सांगून दिलं चालते. प्रो म्हणजे पहिला, लक्षात ठेवायचं फेज, जे सगळ्यात पहिली फेज आहे त्याला प्रोफेज असे म्हणतात. प्रो म्हणजे पहिला, जसं की प्रो कॅरिओटिक सेल आहे. प्रो कॅरिओटिक सेल कशी राहते, पहिली सेल आहे. प्रो म्हणजे पहिली, जे की प्रो कॅरिओटिक सेल का राहते, पहिले, ठीक आहे. सेकंड जे फेज आहे तो फेज आहे तुमचा मेटा फेज आहे. कोणता फेज आहे तुमचा, मेटा फेज. आणि लक्षात ठेवा की मेटा फेज म्हणजे मेटा म्हणजे काय होते, मिडल. मेटा म्हणजे मिडल. ज्या वेळेस आपले क्रोमोझोम्स मिडल मध्ये अरेंजमेंट होतील त्या फेजला आपण मेटा फेज असे म्हणतात. एकदम क्लिअरली मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे, ठीक आहे. आता काय काढणार आहे आपल्याला, याच्यामध्ये एक डायग्राम काढली, जे की तुमची काय सेल आहे, काय प्रेझेंट आहे तुमची, हे सेल, आणि हेच काय झाली तुमची सेल मेम्ब्रेन झाली. काय झाली तुमची सेल मेम्ब्रेन. लक्ष इथपर्यंत सेल मेम्ब्रेन, ठीक आहे, सेल मेम्ब्रेन, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं सेल मेम्ब्रेन. आणि बघा आता इथं काय होतं, ते डिसअपियर होणं स्टार्ट झाली होती, म्हणजे याच्यामध्ये आपली जे न्यूक्लियस मेम्ब्रेन आहे ते कंप्लीट काय होणार तुमची डिसअपियर होऊन, काय होऊन तुमची डिसअपियर. लक्षात इथपर्यंत. आता न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर झाल्यानंतर मी काय म्हटलं की हे जे क्रोमोझोम्स आहे ते इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन म्हणजे बेसिकली काय की सेलचा एकदम मिडलचा जो पोर्शन आहे त्याला इक्वेटोरियल प्लेन असे म्हणतात. तर काय होईल, पहिली गोष्ट, तर पहिली गोष्ट एवढं लक्षात ठेवा की जे सेंट्रिओल अपोजिट पोलमध्ये मूव्ह होण्यासाठी स्टार्ट झाले होते, तर हे काय होईल, कम्प्लिटली अपोजिट पोलले काय होईल तुमचे मूव्ह होऊन जातील, ठीक आहे. लक्षात इथपर्यंत. आणि मूव्ह झाल्यानंतर काय होईल की तुमचे जे क्रोमोझोम्स आहे ते क्रोमोझोम कुठे येईल, तुमच्या मिडलमध्ये येतील, ठीक आहे. बघा क्रोमोझोम्स आपण काय काढू, मिडलमध्ये काढणार आहे. बघा हे काय झाले तुमचे मिडल्समध्ये अरेंजमेंट झाले क्रोमोझोम्स. मी मिडलमध्ये काय करत आहे त्याला अरेंजमेंट करत आहे, आणि मिडलमध्ये अरेंजमेंट झाल्यानंतर हे जे
तुमचे सेंट्रिओल्स आहेत, हे काय तुमचे सेंट्रिओल्स, मी इथं लेबलिंग दिलेली आहे का नाही, इथं पण लेबलिंग करून टाकू, हे काय तुमचे सेंट्रिओल्स आहे आणि हे पण जे दिसतात तुम्हाला हे काय तुमचे सेंट्रिओल्स आहे, जे की काय डेव्हलपमेंट करतील तुमचे स्पिंडल फायबर डेव्हलपमेंट करतील. आणि हे जे सेंट्रिओल्स जे की अपोजिट पोलने मूव्ह झालेले आहेत, हे काय डेव्हलपमेंट करतील तुमचे सेंट्रिओल्स डेव्हलपमेंट करतील. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला, हे काय तुमचे सेंट्रिओल्स. ठीक आहे, हे जे कंप्लीट डायग्राम आहे, हे डायग्राम आहे तुमची मेटाफेजची. याला मेटाफेजचं डायग्राम का म्हणतात, कारण की क्रोमोझोम्स कुठं अरेंजमेंट झालेले, तुमच्या मिडलमध्ये अरेंजमेंट झालेले आहे. आणि हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाले, याला काय म्हणतात, स्पिंडल फायबर असे म्हणतात. काय म्हणतात, स्पिंडल फायबर. आलं लक्षात इथपर्यंत, काय म्हणतात तुमचे स्पिंडल फायबर म्हणतात. इथपर्यंत लक्षात आलं, इथपर्यंत क्लिअर झालं सगळं. हा झाला तुमचा मेटाफेज. मेटाफेज नंतर काय येते तुमचा ॲनाफेज येते. नेक्स्ट फेज कोणता आहे तुमचा ॲनाफेज. एक वेळा हा डिस्कस करून घ्यायचा का बघा. इथून हा याच्यानंतरचा फेज काय तुमचा ॲनाफेज. लास्टली पाहू आपण, लास्टली रिव्हिजन करू. नंतर काय तुमचा ॲनाफेज. ॲना म्हणजे लक्षात ठेवा, ॲना म्हणजे बॅक होते. ॲना म्हणजे बॅक, मागच्या साईडनं क्रोमोझोम्स काय करतील, बॅक साईडनं स्प्लिट करतील, म्हणजे बॅक साईडनं म्हणजे ओढल्या जातील ड्यू टू स्पिंडल फायबर. कोणाच्या कारणानं, तुमच्या स्पिंडल फायबरच्या कारणानं. ठीक आहे, स्पिंडल फायबर डेव्हलपमेंट झाले होते. आता काय होईल की ॲना म्हणजे बॅक. बघा इथं काय प्रेझेंट आहे, हा तुमचा काय प्रेझेंट आहे, सेल प्रेझेंट आहे. हे काय झाली तुमची सेल, आणि हे काय झाली तुमची सेल मेम्ब्रेन झाली. काय झाली तुमची सेल मेम्ब्रेन. इथपर्यंत तर क्लिअर झालं. त्यानंतर बघा काय झालं होतं की इथं सेंट्रिओल प्रेझेंट होते. आता या सेलला आपण थोडं असं करून टाकू. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला थोडं लक्षात येईल. हे काय तुमचे सेंट्रिओल्स आहेत, हे काय तुमचे सेंट्रिओल, जे की दोन्ही पद्धतीनं काय तुमचे प्रेझेंट आहे सेंट्रिओल्स. आणि सेंट्रिओल्सनं काय केले, स्पिंडल फायबर डेव्हलपमेंट केल्यानंतर हे क्रोमोझोम्स काय केले, अशा पद्धतीनं बॅक साईडनं काय केले, ओढल्या गेले. लक्षात, या स्पिंडल फायबरच्या साहाय्यानं. मग बॅक साईडले हे जेवढेच क्रोमोझोम ओढल्या जातील त्यावेळेस काय होतील की क्रोमोझोम सेपरेट होईल. म्हणजे बेसिकली काय की याचं जेनेटिक मटेरियल डबल आहे, म्हणजे 46 क्रोमोझोम इकडल्या साईडनं जातील आणि 46 क्रोमोझोम इकडल्या साईडनं जातील. आता हे जे आहेत, हे इथं मी किती काढलेले, फक्त 4 क्रोमोझोम, पण हे किती राहतील 46. याचं जेनेटिक मटेरियल डबल झालेलं आहे. 46 इकडे जातील आणि 46 इकडे जातील. बघा कशा पद्धतीने आहे. तर इथं आपण काढू आता जे की स्पिंडल फायबर्स आहेत, ते स्पिंडल फायबरची डायग्राम काढू. आणि स्पिंडल फायबरची डायग्राम काढल्यानंतर क्रोमोझोम कशा पद्धतीनं बॅकमध्ये येत आहेत हे पण तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. ठीक आहे, हे झाले तुमचे क्रोमोझोम्स. सेंट्रोमियर हा मिडलचा जो पोर्शन राहते याला सेंट्रोमियर म्हणतात. आता कोणती ना कोणती थोडी इन्फॉर्मेशन सुटूनच जाते, पण आपण सोडणार नाही आहे. जेवढे आहे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर करणार. ठीक आहे, क्रोमोझोम काय झाले तुमचे बॅक झाले. हालाकी हे कसे होते, अशा पद्धतीने अटॅचमेंट होते. ज्यावेळेस त्याला फोर्स लागला तर काय झाले तुमचे बॅक झाले. आणि ज्यावेळेस क्रोमोझोम्स आपले बॅक होतात त्याला काय म्हणतात, ॲनाफेज असे म्हणतात. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत, क्लिअर झालं सगळ्याला ॲनाफेज काय आहे तर. ठीक आहे, हे सेंट्रिओल मी थोडं म्हणून टाकतो जेणेकरून आपल्याला वापरण्यासाठी जागा भेटेल. इकडल्या साईडने लिहून टाकतो सेंट्रिओल्स. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. सेंट्रिओल्स नंतर जो फेज आहे तुमचा, लास्टवाला जो फेज आहे तो आहे तुमचा काय झाला, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, आणि लास्ट आहे तुमचा टीलोफेज. काय आहे तुमचा टीलोफेज. आलं लक्षात इथपर्यंत, कोणता फेज आहे तुमचा टीलोफेज आहे. आता बघा होणार काय टीलोफेजमध्ये, याच्या अराउंडमध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झाली होती, याच्या अराउंडमध्ये काय आहे तुमचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपियर होण्यासाठी स्टार्ट होईल. हा एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन राहील आणि हा एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन राहील. तर आपण इथं डायग्राम काढणार आहे टीलोफेजच्या. बघा इथं दोन्ही गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला डायग्राम काढत असताना. इथं काय झालं की हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे रिअपियर, पुन्हा अपियर होण्यासाठी स्टार्ट झाली नेक्स्ट स्टेजमध्ये. नेक्स्ट स्टेजमध्ये बघा काय झालं की इथं क्रोमोझोम्स आहेत आता. ठीक आहे, हे क्रोमोझोम 46 क्रोमोझोम इकडून सेपरेट झाले आणि 46 क्रोमोझोम इकडल्या साईडनं सेपरेट झाले. इकडल्या साईडचं दिसत आहे सगळ्याले, एक वेळा मी चेक करतो. ठीक आहे, त्याच्यासमोर तर तुम्हाला जास्त दिसणार नाही. ठीक आहे, जेवढं दिसत आहे तेवढं. ठीक आहे, थोडी लहान डायग्राम करून टाकू आपण. ठीक आहे, तर मग हे जे आहे एवढी दिसायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तर इकडे काय गेले तुमचे 46 क्रोमोझोम गेले आणि इकडल्या साईडने गेले तुमचे 46 क्रोमोझोम. आणि याच्या अराउंडमध्ये काय होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट होईल. ज्यावेळेस अर्ली टीलोफेज राहील आणि लेट टीलोफेजमध्ये काय होईल तुमची कम्प्लिटली न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होईल तुमचा रिअपियर होईल. लक्षात, इथं काय झाली तुमची डिसअपियर आणि इथं काय झाली तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर. ठीक आहे, इथं लिहून घेतो मी. तुमची जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे
न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होईल तुमची रिअपिअर होईल, काय तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर. अलग लक्षात इथपर्यंत. आता बघा की झालं काय, तर पहिली गोष्ट तर इक्वल पद्धतीनं क्रोमोझोम इकडल्या साईड सेलनं किती गेले 46 गेले आणि तिकडल्या सेलनं पण काय झालं तुमचे 46. म्हणजे बेसिकली काय झालं, पहिले न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. काय झालं, न्यूक्लियसचं डिव्हिजन. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की ज्या वेळेस न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट होईल त्या फेजला आपण काय म्हणतो कॅरिओकायनेसिस असे म्हणतात. तर इथं काय कंप्लीट होईल तुमचं कॅरिओकायनेसिस जे प्रोसेस आहे ही कॅरिओकायनेसिस प्रोसेस काय तुमची कंप्लीट होईल. अलग लक्षात इथपर्यंत. आणि लास्ट वाली जे फेज आहे इथं मी आपण काढणार आहोत सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. बघा याच्यासोबत सायटोप्लाझम पण कॉन्ट्रॅक्ट होत आहे. लक्षात इथपर्यंत दिसते तुम्हाला हे सायटोप्लाझम काय होत आहे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होत आहे. तर मग कॉन्ट्रॅक्ट होत असताना काय होईल हे सेपरेट होईल. कॉन्ट्रॅक्ट होत 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 कमी होत होत काय होईल हे सेपरेट होऊन जाईल. बघा कशा पद्धतीने सेपरेट होईल. तर मग पहिली डायग्राम आपण अशा पद्धतीने काढणार आहे कॉन्ट्रॅक्शन होत असताना. आणि त्यानंतर काय होईल की लास्टमध्ये काय होईल की दोन सेल काय होईल याच्यामध्ये सेपरेट होतील. काय होतील सेपरेट. ज्याच्याकडे काय राहील स्वतःचा एक न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या अंदरमध्ये किती क्रोमोझोम आहे 46 क्रोमोझोम. स्वतःचा पुन्हा न्यूक्लियस ज्याच्याकडे किती राहतील 46 क्रोमोझोम्स राहतील. बघा हे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अंदरमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत तुमचे 46 क्रोमोझोम्स अवेलेबल आहे. अलग लक्षात इथपर्यंत बघा 46 क्रोमोझोम. म्हणजे किती डॉटर सेल डेव्हलपमेंट झाले 2 डॉटर सेल डेव्हलपमेंट झाले. हे तुमचे क्रोमोझोम न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्यानंतर सेल मेम्ब्रेन सगळ्या गोष्टी सेंट्रिओल्स सेल ऑर्गनल्स पण रिअपिअर्स होतात आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय झाल्या डेव्हलपमेंट झाल्या. तर मग काय झालं इथं काय दिसते तुम्हाला सायटोप्लाझमचं डिव्हिजन म्हणून याला काय म्हणतात सायटोकायनेसिस म्हणतात. काय म्हणतात सायटोकायनेसिस. लक्षात इथपर्यंत लक्षात आलं काय तर ठीक आहे. तर लक्षात कसं ठेवायचं ट्रिक पण ऐकून घ्या. प्रो म्हणजे पहिला, मेटा म्हणजे मिडल, ॲना म्हणजे बॅक. प्रो म्हणजे पहिला म्हणजे नेमकं काय की पहिली फेज आहे आणि त्याच्यामध्ये काय होते फक्त काय होत आहे सुरुवातीला अशा पद्धतीने डायग्राम आहे. जेनेटिक मटेरियल थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जशीच तशी आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होते डिसअपिअर स्टार्ट होते. दुसरी गोष्ट काय की जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जेनेटिक मटेरियल आहे ते क्रोमोझोममध्ये फॉर्म होतात आणि जे सेंट्रिओल एका ठिकाणी आहे ते सेंट्रिओल अपोजिट पोलने मूव्ह होण्यासाठी स्टार्ट होतात. प्रोफेज खतम. सेकंड मेटल काय तुमचा मेटाफेज. मेटा म्हणजे काय होते मिडल. सगळे क्रोमोझोम कुठे अरेंजमेंट झाले मिडलले अरेंजमेंट झाले इक्वेटोरियल प्लेन म्हटलं. सेंट्रिओल कम्प्लिटली अपोजिट पोलले गेले स्पिंडल फायबर डेव्हलपमेंट झाले. थर्ड काय तुमचं ॲनाफेज. ॲनाफेज म्हणजे नेमका क्रोमोझोम काय येतील तुमचे बॅक येतील. ड्यू टू स्पिंडल जे फायबर आहे ते काय करतील एक फोर्स क्रिएट करतील आणि क्रोमोझोम काय करतील सेपरेट करतील. सेपरेट केल्यानंतर काय तुमचा टिलोफेज. टिलोफेज मध्ये काय झालं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिपेअर होण्यासाठी स्टार्ट झालं आणि त्यानंतर काय होते की या फेजमध्ये कम्प्लिटली अर्ली आणि लेट टिलोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिपेअर होते ज्याला आपण कम्प्लिटली काय म्हणतो कॅरिओकायनेसिस. आणि कॅरिओकायनेसिस नंतर कोणती प्रोसेस होईल तुमची सायटोकायनेसिस प्रोसेस काय होईल तुमची कंप्लीट होणार. ठीक आहे. म्हणजेच नेमकं काय प्रो म्हणजे पहिला, मेटा म्हणजे मिडल, ॲना म्हणजे बॅक्स आणि जे की तुम्हाला दिलेले टिलोफेजून तुम्ही काहीतरी ट्रिक लक्षात ठेवा. लक्षात येतपर्यंत हा झाला तुमचा कम्प्लिटली मायटॉसिस. ठीक आहे. जर मायटॉसिस तुम्ही एन्जॉय केला असेल शिकताना एन्जॉय केला असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुमचं सबस्क्राईब करणं आम्हाला एक एनर्जी प्रोव्हाइड करते आणि ती एनर्जी आमच्यासाठी लय महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला एक एनर्जेटिक लेक्चर देण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला जर समजलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट्स पण करा. आणि नाही समजलं तरी कमेंट्स करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.